शिंदेची शिवसेना अमित शहांची टेस्ट ट्यूब बेबी आहे असं राऊत म्हणतात। शिंदेचा शिवतीर्थाशी काय संबंध हा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। शिवतीर्थाचा संबंध केवळ ठाकरेंशी आहे असं देखील राऊत म्हणतात। इतकंच नाही तर शिंदेची शिवसेना ही तात्पुरतीची व्यवस्था आहे असंही सांगायला राऊत विसरलेले नाहीये। या शिंदे गटाचा काय संबंध आहे शिवतीर्थाशी? अमित शहानी पक्ष तुमचा ताब्यात दिला म्हणजे तुमचा शिवतीर्थाशी संबंध नाही। तुम्ही अमित शहाची टेस्ट ट्यूब बेबी आहात। तुमचा नॅचरल जन्म नाही आहे। चुनाव आयोगाचे डॉक्टर, सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातलेला आहे। तात्पुरता जन्म आहे, लक्षात घ्या। त्याच्यामुळे शिवतीर्थावरती आम्ही सभा घेणार वगैरे असे गर्जना करू नका। जे सरकार जनतेच्या आशीर्वादातून जन्माला आलेलं आहे त्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणणं म्हणजे हास्यास्पद आहे। ज्यांनी घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह केलं होतं ते खरे टेस्ट ट्यूब बेबी आहेत। ज्यांच्या सरकारची प्रेग्नन्सी ही घरामध्ये झाली होती आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी आपलं सरकार चालवलं होतं, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी ज्या सरकारचं संगोपन केलं होतं, अशांनी इतरांना टेस्ट ट्यूब बेबी म्हणू नये। भारतीय जनता पार्टी, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांचं सरकार हे जनतेच्या आशीर्वादातून जन्माला आलेलं आहे। त्यामुळे हे टेस्ट ट्यूब बेबी नाही तर हे जनतेचं लाडकं सरकार आहे, हे जनतेचं लाडकं मूल आहे, लाडकं बाळ आहे। हे संजय राऊत विसरलेले आहेत। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। भाजप शिवसेना जुळे भाऊ आहेत। मंत्री प्रताप सरनाईकांचा वक्तव्य आहे, जुळ्या भावांमध्ये मोठा आणि छोटा असण्याचा प्रश्नच नाही असंही प्रताप सरनाईक म्हणतात। वाद होणार नाही। कशाला जुळे भाऊ आहेत असं म्हणा ना, कशाला तुम्ही मोठा भाऊ आणि छोटा भाऊ म्हणतात? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जुळे भाऊ आहेत, त्यामुळे जुळ्या भावांमध्ये मोठा आणि छोटा हा प्रश्नच नसतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।